नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत की ज्या गोष्टीचं सर्वांनाच खूप आतुरतेनं एक रहस्य असतं की मनामध्ये काहीतरी त्यांना जाणवत असतं की देव आपल्याला कधी आणि कसा दर्शन देतो हे प्रत्येकाला समजत नाही. कधी कधी देव आपल्याला कोणत्या रूपात दर्शन देतो हे सुद्धा आपल्याला माहिती पडत नाही. तर आपण ही संपूर्ण माहिती एकदम सविस्तररित्या बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच भेटेल. देव आपल्याला कधी दर्शन देतो हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतच असतो. कोणी म्हणतं मला देव कधीच भेटत नाही, तर कोणी म्हणत असतं की देव माझ्याशी स्वप्नात बोलला. खरंच देव दर्शन देतो का, आणि दिले तर कधी, कसे आणि कोणाला देतो? आज आपण याच व्हिडिओमधून सर्व सविस्तरपणे समजून घेणार आहोत. शास्त्र, संतवचन, गुरुचरित्र, स्वामीचरित्र आणि अनुभवांच्या आधारे देवदर्शनाचे संपूर्ण रहस्य समजून घेणार आहोत. देवदर्शन म्हणजे नेमके काय? तर बहुतेक लोक समजतात की समोर देव दिसणे म्हणजेच देवदर्शन. पण शास्त्र सांगते की देवदर्शनासाठी खूप असे 5 प्रकार तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे, ते ऐका. की प्रत्यक्ष दर्शन म्हणजे यामध्ये देव साकार रूपात आपल्याला दिसतो, म्हणजे साक्षात्कार होतो देवाचा, देवाचं समोर दिसणं. स्वप्न दर्शन, स्वप्नात येऊन देवाने दर्शन देणं. अंतर्मन दर्शन म्हणजे मनात स्पष्ट अनुभूती येणे की देव आहे, देवाच्या आकृती दिसणे. गुरुरूप दर्शन, गुरुच देव रूपात अनुभवास येतात, म्हणजे गुरूंचा प्रत्येक शब्द हा आपल्यासाठी खरा होतो, यात सुद्धा देवाचं दर्शन असतं. आणि घटनांतून दर्शन म्हणजे बघा, संकट काळात अचानक मदत मिळणे हे सुद्धा एक प्रकारचं देवदर्शनच असतं. देव नेहमी डोळ्यांना दिसेल असेच नाही, पण तो नेहमी जीवनात प्रकट होत असतो. देव आपल्याला कधी दर्शन देतो? तर जेव्हा भक्ताची श्रद्धा पूर्ण होते. देव अर्धवट श्रद्धेला उत्तर देत नाही. जेव्हा भक्त म्हणतो देव आहे की नाही माहीत नाही, तेव्हा देव थांबतो. पण जेव्हा भक्त म्हणतो देव आहेच यात शंकाच नाही, तेव्हाच दर्शनाची सुरुवात होते. गुरुचरित्र सांगते की श्रद्धा आणि सबुरी हीच दर्शनाची द्वारे आहेत. जेव्हा अहंकार पूर्णपणे नष्ट होतो, देव आणि अहंकार एकत्र नांदू शकत नाहीत. जो म्हणतो मीच करतो, मीच मोठा, त्याच्यापासून देव दूर राहतो. पण जो म्हणतो सगळं देवाचं आहे, त्याच्याकडे देव आपोआप येतो. जेव्हा भक्त पूर्ण शरणागती स्वीकारतो. शरणागती म्हणजे काय? तर देवा मला काय हवं आणि काय नको हे तुझ्याशिवाय अजून कोणाला माहीत नाही, आणि तू जे देशील तेच मला मान्य आहे, अशी शरणागती पत्करून जो भक्त देवाला शरण जातो त्याला देव नक्कीच दर्शन देतो. हा भाव आला की देव जबाबदारी घेतो. देव दर्शन देतो, देव मार्गदर्शन दाखवतो. आता जेव्हा भक्त परीक्षा सहन करतो, म्हणजे बघा कधी कधी आयुष्यामध्ये संकटे येतात, तेव्हा आपण म्हणतो मलाच का सगळं सहन करावं लागतं. देव दर्शन देण्याआधी भक्ताची कठोर परीक्षा घेतात. दुःख, अपमान, अपयश, एकटेपणा हे सगळं आलं की भक्त म्हणतो देव मला सोडून गेला. पण प्रत्यक्षात ते दर्शनाची तयारी असते. जेव्हा वेळ योग्य असते तेव्हाच देवाची कृपा होत असते. देव कधीही आपल्या वेळेप्रमाणे येत नाही, तो येतो देवी वेळेनुसारच. आपण म्हणतो आत्ताच पाहिजे, देव म्हणतो योग्य वेळ आली की. तर बघा, देव कोणाला दर्शन देतो? देव दर्शन देतो ज्याला प्रसिद्धी नकोय, ज्याला चमत्कार दाखवायचे नसतात, जो शांतपणे नामस्मरण करतो, जो गुरुवाक्य प्रमाण मानतो, त्यालाच देव दर्शन देत असतो. संत म्हणतात देव शोधणारा कधीच रिकामा जात नाही. देव दर्शनासाठी काय करावे? तर नियमित नामस्मरण करावे
गुरूंवरती पूर्ण विश्वास ठेवावा. संयम म्हणजेच सबुरी बाळगावी, संयम बाळगावा, अपेक्षा सोडायच्या नाहीत. सेवा आणि नम्रता हवी आहे. या जर गोष्टी आपल्याकडे असतील तर देवदर्शन नक्कीच आपल्याला मिळणार. देवदर्शन मागितले की मिळत नाही, देव विसरला की तो दिसतो. तर बघा, खोटे देवदर्शन कसे ओळखावे. अहंकार वाढला, मी मोठा झालो असे वाटले, लोकांना सांगावेसे वाटले, तर ते खरे दर्शन नाही. खरे देवदर्शन झाल्यावर नम्रता वाढते, शांतता येते, बोलणे कमी होते. अशा रीतीने देवाचा साक्षात्कार होतोय आपल्यामध्ये हे नक्की जाणावे. देव आपल्यापासून दूर नाही, आपणच घाई करत असतो, शंका मनात घेत असतो, अपेक्षा ठेवून असतो. आजपासून फक्त एवढंच म्हणा की देवा तू आहेस, एवढेच मला पुरे आहे. देव आपोआप दर्शन देणार. श्री स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप करत रहा. ओम नमः शिवाय, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री स्वामी समर्थाय नमः हे मंत्र आपल्याला देवाजवळ घेऊन जाण्यास नक्कीच मदत करतील. तुम्हाला देवाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. देवाची साक्षात अनुभूती पाहण्यासाठी आपल्या घरामध्ये पारायण करत राहावे. सकारात्मक विचार घरामध्ये सतत ठेवावे आणि दर 6 महिन्यातून एकदा गुरुचरित्र पारायण नक्की करावे. स्वामी चरित्र सारामृत पारायण 1 महिन्यातून एकदा तरी नक्की करावे. स्वामींचे प्रत्येक गोष्ट आणि स्वामींची केलेली प्रत्येक सेवा ही कधीच वाया जात नाही, म्हणून स्वामींची सेवा नक्की करत राहा. स्वामींची नित्य सेवा तुम्ही दररोज 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत यामधील वाचून करू शकता आणि तारक मंत्र आपल्याला घरामध्ये रोज बोलायचा आहे. अशा रीतीने जर तुम्ही स्वामींची सेवा केली तर नक्कीच स्वामी तुम्हाला दर्शन देतील. आणि गुरुचरित्राचं पारायण दर 6 महिन्यातून एकदा घरामध्ये करा. वर्षातून एकदा 7 गुरुचरित्राचे पारायण आपल्या घरामध्ये झालेच पाहिजे. तर नक्कीच तुमच्या घरामधील नकारात्मकता बाहेर जाण्यास मदत होईल. आर्थिक टंचाईसुद्धा तुम्हाला भासणार नाही आणि खूपच सकारात्मक बदल आपल्या घरामध्ये घडून आलेला तुम्हाला दिसून येईल. म्हणून ह्या सर्व गोष्टींचं तुम्ही पालन करा, तर तुम्हाला देवाचं दर्शन हे नक्कीच होणार आहे. तुमच्या मनामध्ये सकारात्मकता बदल घडवून येणार आहे. चला तर, तुम्हाला आजची ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.